सलाम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. तुम्ही पाहताय बालाजी न्यूज. सडेतोड आणि पारदर्शक बातम्या रोजच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अगदी अल्पावधीत बालाजी न्यूज चॅनल तुमच्या सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे. म्हणून मी गणेश आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक वेगळा प्रोग्राम ज्याचं नाव आहे ओळख व्यक्तित्वाची. प्रत्येकजण आपली ओळख निर्माण करण्यासाठी झटत असतो. आपलं व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीनं घडवण्यासाठी झटत असतो. पण आज एक असं व्यक्तिमत्व मी तुमच्या भेटीला घेऊन येतोय ज्या व्यक्तिमत्वानं सर्वांच्या समोरच एक आदर्श निर्माण केला. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सुनील फुलारी साहेब. ते आज आपल्या भेटीला आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी आपलं बालाजी न्यूजमध्ये स्वागत. धन्यवाद सर. आज तुम्ही वेळ काढून इथे आलात. आज तुमचं शेड्यूल इतकं बिझी आहे की आम्ही बघतोय रविवार आहे. पण एक गोष्ट सर्वांच्यासाठी म्हणून महत्त्वाची आहे, म्हणून त्या प्रश्नापासून सुरुवात करतो की या क्षेत्रामध्ये पोलीस या क्षेत्रामध्ये करिअर करणारं आजचं जे यंग जनरेशन आहे त्यांना एक प्रश्न नक्की पडतो की आपण सुरुवात कशी करायची असते. तर तुमची सुरुवात ही कशी झाली? म्हणजे तुमच्या लहानपणापासून घरी तुमचे वडील ACP होते, तर तिथून तुम्हाला या क्षेत्राची आवड निर्माण झाली की पुढे जाऊन काही असा एखादा किस्सा इन्सिडेंट्स घडला? बालाजी न्यूजचा मी आभारी आहे की आपणही वेळात वेळ दिला आणि आपला मूल्यवान वेळ खर्ची घातला. आवड म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणता ते वातावरण जे आहे की पोलीस आणि पोलीसशी संबंधित कामकाज आणि समाजात घडणाऱ्या घडामोडी याचा फार जवळचा संबंध आहे आणि समाजातले प्रत्येक बदल परिवर्तन याचा साक्षीदार पोलीस असतो आणि पोलीसच्या कामामध्ये दररोज बदलच असतो. एक सुरीपणा आणि एक ठराविक साचेबंद कामकाज पोलीस खात्याचं नाही आणि बहुतेक त्यामुळेच माझा पहिला चॉईस होता पोलीसचा. इतर खात्यांची नोकरी मिळाली असती मला, कारण त्यावेळेस मी पहिला होतो परीक्षेमध्ये आणि मला सुरुवातीच्याच परीक्षेमध्ये यश मिळालं आणि पोलीसची नोकरी मिळाली. मी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा मी घरी विचारलेलं नव्हतं की मी कोणता चॉईस देऊ आणि कोणता नोकरी करायची आहे. ते पूर्णपणे तुमच्यावरती. माझ्या पालकांना विचारून मी नाही केला. हा निर्णय माझाच होता आणि मी बघतच होतो की पोलीस किती प्रकारे समाजाला मदत करू शकतो, सामान्य नागरिकांना मदत करू शकतो आणि किती प्रकारे विविध अंगी भूमिका पोलीस बजावू शकतात. त्या आणि बहुतेक या कारणामुळे मी तो पोलीस हा चॉईस दिला. आणि सुरुवात करायची काही नसते. सुरुवात आपण ठरवायचं असतं की आपल्याला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे, कोणत्या मार्गाने जायचं आहे. आणि ते जर ठरवलं सुरुवातीच्या दशेत विद्यार्थी जीवनात तर नक्कीच त्या दिशेनेच पावलं पडत जातात आणि त्या दिशेनेच तुमचे प्रयत्न एकवटतात. म्हणजे आता जे काही आपण सेल्फ मॅनेजमेंट असो, माइंड कंट्रोल असो किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत पॉझिटिव्ह थिंकिंगच्या, बहुतेक ते मला माहीत नसतानाही मी तसाच विचार केला आणि त्या पद्धतीनेच करत गेलो आणि ते घडलं. सर, तुमचं शिक्षण म्हणजे अगदी लहानपणापासूनचं ते कॉलेजपर्यंतचं आहे, हे कुठे झालं सर? हे वेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. कधी कधी एका वर्षात 2 शाळा बदललेल्या आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये. आणि मी मराठी मीडियममधूनच शिकलेलो आहे तुमच्या माहितीसाठी. इव्हन मी मनपाच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे, प्राथमिक शाळेत, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलो आहे. आणि वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वर्षी शिकलेलो आहे. त्यामुळे असं एक निश्चित तालुका किंवा जिल्ह्याचं ठिकाण माझ्या शाळेचं नाही आहे. आणि पालकांच्या बदलीमुळे दर 2-1 वर्षाआड तरी शाळा बदललेली आहे. आणि त्यामुळे अशा विविध परिस्थितीत शिक्षण झालेलं आहे, विविध गुरु भेटलेले आहेत, शिक्षणाच्या पद्धती बघितलेल्या आहेत. आणि ते करीत असताना काही चांगले शिक्षक भेटले की ज्यांनी चांगलं शिक्षण दिलेलं आहे, पाया मजबूत केलेला आहे. आणि पुस्तक हेच मोठे गुरु असतात हेही मला तेव्हाच जाणवलं होतं. आणि तेव्हापासूनच वाचन जे आहे ते सर्वांगीण कसं राहील याचा प्रयत्न मी केलेला होता. आणि त्यामुळे सगळ्यांनीच, युवकांनी, विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावावी आणि सर्व प्रकारचंच वाचन करावं. फक्त पेज 3 फेसबुक आणि व्हॉट्सॲपचं वाचन उपयोगी पडत नाही. सगळ्याच प्रकारे पुस्तकं, वर्तमानपत्र वाचत राहावीत. त्याच्यातूनच काही ना काही नवीन गोष्टी दररोज ज्ञानाच्या मिळत जातात. इथे प्रेक्षकांना मी खास करून एक गोष्ट सांगू इच्छितो की असं म्हटलं जातं की क्लास 1 ऑफिसर्स आहेत किंवा जी मोठी लोक आहेत त्यांची मुलं ही इंग्लिश मीडियममध्ये शिकतात आणि चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत शिकून मग ती मोठी होतात आणि इतक्या मोठ्या पदावरती पोहोचतात. पण सरांनी मात्र खास करून ही गोष्ट सांगितली आहे की ते मराठी मीडियममधून शिकलेले आहेत, मनपाच्या शाळेतून शिकलेले आहेत. म्हणजे शिक्षण हे शिक्षण असतं
तुम्ही कसं घेता त्यावरती ते डिपेंड करतं. परत मी सरांच्याकडे जातो आहे. सर, वडील आपले ACP होते, तर पोलीस खात्यात ते पूर्वीपासून काम करत होते, त्यामुळं त्या क्षेत्रातली त्यांच्याकडे बघून ते तुमचं प्रेरणास्थान वगैरे असं काही ठरलं आहे का वडील? नाही, प्रत्येक मला वाटतं पाल्यासाठी आईवडील प्रेरणास्थानच असतात. त्यामुळे खात्यात असणे किंवा नसणे हा विषय तर तसा दुय्यम आहे, परंतु तशी ते प्रेरणास्थान असतात आणि ते मोटिवेट करत असतात, प्रेरणा देतच असतात. आणि विविध अंगांनी कशा तयारी करायच्या, काय वाचलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याच्याबद्दल चर्चा होत असते आणि सांगत असतात. आणि त्या अनुषंगानेच आईवडिलांनी शिकवलेलं आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षा दिलेल्या आहेत, मी स्कॉलरशिपमध्येही पास झालो होतो. वेगवेगळ्या परीक्षा ज्या शाळांमध्ये असतात, रेग्युलर परीक्षा सोडून जनरल नॉलेज असोत की NCC असो किंवा स्पोर्ट्स असोत, या सगळ्यांमध्ये भाग घेतलेला आहे. आणि सगळ्या प्रकारेच म्हणजे त्या काळात जी प्रमाणपत्र मिळवायला लागायची ती सगळी मिळवलेली आहेत. सर, आता तुम्ही IPSची ज्यावेळी परीक्षा दिली तर त्यावेळी ह्या सर्वांगीण विकासातनं तुम्ही घडत गेला, वेगवेगळं वाचन वगैरे. पण ज्यावेळी तुम्ही परीक्षेला गेलात तर त्यातला असा काही किस्सा की जिथे तुम्हाला खूपसं स्ट्रगल करावं लागतं किंवा लागलं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी परीक्षा देत असताना लेखी परीक्षा आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, तो तुम्ही कसा फेस केला ते जरा सविस्तरपणे आमच्या प्रेक्षकांना सांगा, म्हणजे जेणेकरून मुलांना ते खास करून उपयोगाचं होईल. तुम्ही मगाही विचारलं तर पालकांची भूमिका जी आहे की परीक्षा कशा असतात, काय केल्याने काय होतं ही सांगण्याची असते, आणि तसंच घडलेलं आहे. आणि विविध पुस्तकं आणून देणे, ती वेगळ्या विषयाची असोत की परीक्षांची असोत, आणि ती वाचन करणे हे होतं. आणि कधीकधी तर मी शाळा सुरू होण्यापूर्वी, समजा 6वी सुरू व्हायची तर त्यापूर्वीच जी पुस्तकं असायची ती वाचून टाकलेली असायची शाळा सुरू होण्यापूर्वीच. आणि जर आईवडिलांना वाटतं आहे की आपल्या पाल्यांनी हे व्हावं, तुम्ही म्हणताय तसं MPSC द्यावी, UPSC द्यावी, का बँकेत जावं, किंवा लेक्चर व्हावं, हे प्रत्येकाला काही ना काही वाटत असतं. त्या अनुषंगाने पोलीसची नोकरी धकाधकीची आहे, बदलीची आहे, कठीण आहे हे माहीत होतं. त्यामुळे आईला वाटत होतं की मी शिक्षक किंवा लेक्चर व्हावं, असंही आहे. पण मी तेही ऐकलं नाही, नाही तर मला ती मिळाली असती, कारण मी MSc फिजिक्स केलेलं आहे, मी MBA केलेलं आहे. त्यामुळे मी नॉन मॅनेजमेंट सेक्टरमध्ये जाऊ शकलो असतो. पण लेक्चर सोडून आणि हे सोडून आणि इतर नोकऱ्या सोडून मी याच खात्यात आलो. आणि वडिलांना वाटत होतं की तेच तुम्ही म्हणताय तसं की जर टॉपच्याच नोकऱ्या आहेत, चांगल्या आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ब्युरोक्रेसी आहे, त्याच्यात जावं. तर निदान त्या दृष्टीनं काही फुलफिल झालेलं आहे असं मला वाटतं. आणि परीक्षा म्हणाल तर जिथून मी आलो त्या भागामध्ये कोचिंग क्लासेस, मुलाखतीची तयारी आणि पुस्तकंसुद्धा मिळत नव्हते. अशा स्थितीतून आम्ही अभ्यास केलेला आहे, स्वतः लिखाणकाम केलेलं आहे. आणि लिखाणकामातून, वाचनाच्या आणि लिखाणाच्या सरावातून परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. सध्या जे कोचिंग क्लासेस मिळत आहेत, नोट्स मिळत आहेत, पुस्तकं मिळत आहेत, जिथे मी शिकलो, जिथे मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, PG केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, त्या काळात साधारण तुम्ही 90च्या काळात तिथे नागपूरमध्ये पुस्तकं, कोचिंग क्लास नव्हती. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता तसा सराव आणि मार्गदर्शन आम्हाला मिळत नव्हतं. आणि त्या परिस्थितीतून जे काही सोबत अभ्यास करणारे होते, जे कधी दुसरीकडे जाऊन माहिती घेऊन आले, त्यांच्याकडून माहिती घेऊन, वर्तमानपत्र वाचून, विविध पुस्तकं वाचून, स्वतःच्या हाताने नोट्स लिहून अभ्यास केलेला आहे. आणि सुदैव एवढंच की ते लवकर सफल झाला जो काही प्रयत्न होता. आणि जेव्हा मी परीक्षा पास झालो, साधारण ते 22-23 वर्षीच परीक्षा पहिल्या, कारण त्याच्यापूर्वी 0 बजेट होतं, त्या परीक्षा बंद होत्या 2 वर्ष. आणि 90च्या दरम्यान जी परीक्षा झाली त्याच्यातच मी पास झालो आणि त्याच्यात म्हणजे नोकरी मिळाली. आणि त्यामुळे मी मग बाकी विचार नाही केला आणि नोकरी जॉईन झालो, असं आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न थोडासा ह्यातला विचारतो तुम्हाला, की तुमचं शिक्षण हे मराठी मीडियममधनं झालं आणि तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं सगळ्या प्रकारची पुस्तकं वगैरे वाचून. पण विद्यार्थ्यांना एक सर्वसाधारण प्रश्न असा पडलेला असतो की ज्यावेळी ते इंटरव्ह्यूला जातात, खास करून UPSC, MPSC, IPS वगैरे, तर तिथं इंग्रजीचा खूप बाऊ केला जातो. तर ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला गेला होता तर त्यावेळी तुम्हाला विचारलेले प्रश्न कशा स्वरूपाचे होते, त्यातला एखादा किस्सा आमच्या प्रेक्षकांशी शेअर करा. नाही, तुम्ही म्हणता तसं इंग्लिश, मराठी असा काही बाऊ नसतो. आत्मविश्वास असतो, आणि आत्मविश्वास असेल तर आणि तुमचं वाचन चांगलं असेल आणि ज्ञान प्रगल्भ असेल तर तुम्ही
तार्किक शक्तीचा वापर करून आपल्या आकलन क्षमतेला अनुसरून आणि सारासार विचारसरणी वापरून उत्तर देऊ शकता प्रत्येक प्रश्नाचं, पण तेवढं ज्ञान पाहिजे, बोलण्याची शक्ती पाहिजे. अन्यथा थातूरमातूर उत्तर देऊन कोणताही इंटरव्ह्यू पास होता येत नाही आणि तुम्हाला गुण मिळू शकत नाहीत. आणि त्यामुळे जी काही परीक्षक मंडळी असतात आणि ज्या प्रकारे परीक्षा घेतली जाते आणि इंटरव्ह्यू घेतल्या जातात, तिथे ते सरासरी हेच बघतात की हा उमेदवार बोलू शकतो, सांगू शकतो आणि याच्याजवळ माहिती परिपूर्ण आहे. अर्धवट माहिती आहे म्हणजे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे हा जो प्रकार आहे हा उघडकीस येतो लगेच. आणि उथळ पाण्याला खळखळाट फाळ ही दुसरी म्हण आहे आणि त्याच्यानुसार तुमचं पितळ उघडं पडतं. तर ते न करता आपण आणि माहिती असेल तर बोलावे, माहिती नसेल तर सॉरी म्हणावे, हाच त्याच्यावर पर्याय असतो. आणि तयारी करताना जर तुम्ही परिपूर्ण सर्व विषयांची तयारी केली असेल तर बोलायला काही अडचण येत नाही. आपले विचार मांडायचे असतात, रेडीमेड उत्तरं द्यायची नसतात. कोणताही कोचिंग क्लास आणि कोणतेही पुस्तक तुम्हाला परिपूर्ण माहिती आणि रेडीमेड उत्तर देऊ शकत नाही. आणि सध्याचं जे कोचिंग आणि याचं फॅड आलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक ठिकाणी वाटतंय, कोणत्याही स्तरावर शिक्षण असो की नोकरीसाठी असो, की हे मला रेडीमेड पाहिजे, तसं होऊ शकत नाही. कट कॉपी पेस्टच्या जमान्यात शॉर्टकटला महत्त्व आलेलं आहे आणि शॉर्टकटनी यश मिळत नाही असं आहे. आणि त्यामुळे आपली तयारी करा, स्वतः करा. दुसऱ्यांची उत्तरं बघून आणि दिलेली उत्तरं बघून ठराविक आणि साचेबंद माहितीच्या आधारे तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. काही काळ व्हाल पण त्यानंतर होऊ शकणार नाही, अशी साधारण परिस्थिती आहे. त्याच्यामुळे चौकस राहा, दररोज माहिती मिळवत राहा आणि शिक्षणाला पर्याय नाही. वाचाल तर वाचाल, अशी सुद्धा आपली एक समजूत आहे आणि ती खरी आहे. इथे घेतोय आपण एक छोटासा ब्रेक नंतर सरांच्या पुढच्या कारकिर्दीवरती आपण प्रकाश टाकतोय. पाहत रहा बालाजी न्यूज. श्री बालाजी केबल नेटवर्कचे ग्राहकांना एक निवेदन. श्री बालाजी केबल नेटवर्कच्या सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की आपण सेट टॉप बॉक्स बसवला नाही तर आपले केबल कनेक्शन बंद होऊ शकते. संपर्क 222 81 82 आणि 222 86 82. रोहित कलेक्शन जवां दिलों के है धड़कन, है बच्चे बड़ों की पसंद यहाँ, ये है रोहित कलेक्शन. रोहित कलेक्शन ऑपोजिट हाई स्कूल नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज. श्री बालाजी केबल नेटवर्कचे ग्राहकांना एक निवेदन. श्री बालाजी केबल नेटवर्कच्या सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की आपण सेट टॉप बॉक्स बसवला नाही तर आपले केबल कनेक्शन बंद होऊ शकते. संपर्क 222 81 82 आणि 222 86 82. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहताय बालाजी न्यूजवरती ओळख एका व्यक्तित्वाची. तर माझ्यासोबत आज आहेत सांगलीचे SP म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस सुनील कुलारी सर. जाऊया या मुलाखतीमध्ये पुढे. सर, IPS झाल्यानंतर तुमची जी पोस्टिंग झाली तर त्यामध्ये आमच्या ऐकिवात असं आहे की नक्सलाईट एरियामध्ये तुमची पोस्टिंग आणि तिथलं ते जे वातावरण आहे, नक्सलाईट लोक जी आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत, तर तिथं काम करताना तुम्हाला असं काय वेगळेपण जाणवलं कायद्याच्या पठडीतून आणि एक माणूस म्हणून? गडचिरोलीचा जो भाग आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही महाराष्ट्रामध्ये कुठे आहे गडचिरोली, आपल्या राज्यात आहे. आणि तिथली समाज कसा आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, एकंदरीत जीवनशैली कशी आहे याच्याबद्दलही माहिती नाही.
असं सर्वसाधारण दृश्य आहे. आणि त्यामुळे तिथे गेल्याशिवाय तो प्रश्न समजून येत नाही की आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा सामाजिकदृष्ट्या सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम म्हणतात त्याला, तो कसा आहे एक्झॅक्टली, आणि विचारसरणी तिथे का बळावली, का फोफावली, आणि तिथे त्याला प्रतिबंध कसा घालण्यात आलेला आहे. आणि सध्या तरी त्याला यश आल्याचं चित्र आहे, पण हा फार दीर्घकाळ चालणारा लढा आहे. 30 वर्ष झालेली आहेत. अटकाव आणण्यासाठी बरेच प्रयत्न झालेले आहेत, परंतु एकंदरीत गडचिरोली जिल्हा भौगोलिकदृष्ट्या आणि ज्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतो आपण, जैवविविधता, त्या अनुषंगाने खूप वेगळा आणि सृष्टी सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. आणि इतक्या विपुल प्रमाणात तिथे खनिज संपत्ती आहे, जंगल आहे, प्राणी मात्रा, पक्षी आहेत, नद्या आहेत, परंतु बाकी तिथे हे झालेलं नाही. आपला काय म्हणता येईल विकास, जो आपल्याला नॉर्मल परिस्थितीत विकास अपेक्षित असतो, तो झालेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य बाहेरील जनता तिथे पोहोचू शकत नाही. अन्यथा तेथील जनता, विशेषतः आदिवासी जनता, जिथे मी होतो तिथे 90% आदिवासी होते, माडी आदिवासी होते, आणि खरोखर एकदम प्रामाणिक साधे नागरिक आहेत. आणि त्यांची फार साधी विचारसरणी आणि राहणी आहे. त्यांच्या भौतिक सुखसुविधेच्या काही अपेक्षा नाही आहेत कोणाकडूनही. आणि भित्रे म्हणा किंवा प्रामाणिक म्हणा आणि साधे कष्टाळू जीवन जगणारेच नागरिक आहेत. ते तिथे गेल्यावर कळतं. आणि अशा ठिकाणी हा प्रश्न फोफावण्याची अनेक विविध कारणं आहेत. आपली ती सीमा आहे ती 4 राज्यांना लागून आहे. तिथून जाणे येणे पैदल जे आहे, पायवाटेने, चोरट्या मार्गाने सुलभ आहे. या सगळ्या कारणांमुळे तिथून बाहेरून हा शिरकाव झाला या विचारसरणीचा, असं सर्वसाधारण दृश्य दिसतं. आणि तिची समाज पद्धत, रोजची दैनंदिन जीवन पद्धत ही आपल्या अपेक्षेबाहेर आहे. आणि जे आपल्याला लागतात भौतिक सुखसुविधा आणि आर्थिक पाठबळ, ते त्या समाजाला अजिबात लागत नाही. आणि इतक्या साध्या परिस्थितीत राहून ज्या प्रकारे ते जीवन जगतात, ते आपण सर्वसामान्य नाही करू शकत. अच्छा, असं दृश्य आहे. हां सर, आम्ही असंही ऐकलं आहे की तिथं नक्सलाईट एरियामध्ये काम करताना बऱ्याचदा तुम्ही तिथल्या लोकांना ज्या काही चांगल्या गोष्टी, म्हणजे समाजातलं राहणीमान आहे किंवा आपली जी भूमिका आहे, एक पोलीस मित्र म्हणून तुमचं काम तिथं खूप चांगलं आहे. आणि दुसरा एक भाग तिथे असा की तिथल्या काही जे नक्सलाईट म्हणतो की त्यांच्याशी बऱ्याचदा चकमकीही घडलेल्या आहेत. तर याविषयी थोडंसं सांगा ना आम्हाला. तो सामान्य भाग आहे. तिथे गेल्यावर आपलं एक मन आहे, जीव उदार ठेवून, जीवन उदार ठेवूनच तिथे लढा देता येतो. आणि तिथे काम करत असताना कोणतेही दडपण न ठेवता जर काम केलं तरच तिथे सहज शक्य होतं काम करणं. अन्यथा ज्या काळात तिथे होतो आम्ही, त्या काळात तिथे फोन, TV आणि इतर साधनं नव्हती. इव्हन दवाखाने, पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा, ह्याही गोष्टी तिथे मिळत नव्हत्या इंटेरियरमध्ये. आणि जवळपास 90% जनता आदिवासी जनता आहे. त्यांची भाषा माडिया आहे. अच्छा. आणि जो काही एरिया होता, जो डॉक्टर आमटे जिथे राहतात, तो एरिया रिमोट एरिया आहे. गडचिरोलीमधला रिमोट एरिया आहे, साऊथ गडचिरोली. आणि तिथे राहण्याच्या सुविधा, कार्यालय, निवासस्थान असं काही नव्हतं त्या काळामध्ये. बरं. त्या हळूहळू सुविधा निर्माण होत गेल्या. रस्तेही नव्हते, पूल नव्हते. पावसाळा असला तर 6 महिने जाण्याचे रस्ते, येण्याचे रस्ते बंद राहायचे. त्यामुळे इतर जीवनावश्यक वस्तू म्हणा, भाजीपाला म्हणा, दूध म्हणा, हे पुरवठा होत नव्हता. 250 किलोमीटरहून ते तिथे यायचे ह्या वस्तू सगळ्या. आणि दररोज एकच ST यायची, त्याच्यातून हे सगळं यायचं. आणि बरेच वेळा मग तुम्हाला आवश्यक औषधोपचारही घेण्यासाठी साधारण 200 ते 250 किलोमीटर दूर जावं लागायचं. तर अशा परिस्थितीमध्ये तिथे राहून काम करणे खरोखर कठीण होते. पण तिथे सगळे अधिकारी, जवान आणि सगळे राज्य राखीव दल होते, सगळे मिळून काम करायचे. आणि जे काही शक्य आहे समाजामध्ये लोकांना भेटणे, तिथे 2 योजना होत्या आदिवासी विकास खात्याच्या सहकार्याने. एक ग्रामभेट आणि जनजागरण, ह्या 2 योजना आहेत. त्याच्यामध्ये लोकांना एकत्रित करणे, त्यांना आपल्या शासनाबद्दल आणि आपल्या योजनांबद्दल सांगणे, त्यांना समाज प्रवाहामध्ये सामील करून घेणे, त्यांच्या इच्छा जाणून घेणे, त्यांना तशी मदत करणे, त्यांच्या मनातली भीती घालवणे शासनाबद्दलची आणि विविध खात्यांबद्दलची, आणि त्यांना शक्य ती मदत पुरविणे. हे मोठ्या प्रकारे कार्यक्रम राबविण्यात आले आणि ते सक्सेसफुल झाले. त्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या त्या रेकॉर्ड ब्रेक वोटिंग झाले होते. त्या काळात 85 ते 90% दरम्यान वोटिंग झाले होते, बहिष्कार असल्यावरही. आणि हे त्याचं निदर्शक आहे की जे काही काम झालं ते पथदर्शक म्हणतात त्या प्रकारचंच होतं. आणि जनतेने त्याला साथ दिली होती. आणि ते करत असताना जे काही जोखीम असते, जी काही
दडपण असते ती सोबतच असतं नेहमी. त्याला नाईलाज आहे, पण ते सोबत घेऊन जर काम कराल आणि त्या दडपणाला झुगारून देऊन तुम्ही सामील व्हाल तरच तिथे तुम्हाला आपलं काम दररोज निर्भीडपणे पूर्ण करता येतं आणि कोणत्याही आपल्या स्वतःच्या मानसिक तणावाशिवाय पूर्ण करता येतं. आणि त्यामुळे त्या साडेतीन वर्षाच्या काळात खरोखर म्हणजे जे काही माहिती मिळत गेली, जे काही काम करत गेलो आणि त्याच्यात तुम्ही म्हणता तशा चकमकी असोत की धोके असो ते दररोजच होत आहे. ते असा एक दिवस नसतो किंवा रात्र नसते की तुम्ही शांत आहे आणि सुरक्षित आहे. त्या जाणीवे सहज काम करावं लागतं आणि तेवढी सुरक्षितता स्वतःसोबत ठेवावी लागते. आणि ते केलं तरच तुम्ही तिचा टेन्युअर चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता. तर प्रेक्षक हो, एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून पुलारी साहेबांनी नक्सलाईट एरियामध्ये अतिशय सुंदर असं काम केलं आहे. पोलीस मित्र म्हणून तिथल्या समाजाला प्रवाहात आणण्याचं कामही केलं. त्यानंतर मग मात्र आता मी येतोय आपल्या सांगलीच्या मेन भागाकडे. तर सर, ज्यावेळी तुम्ही आता इथे सांगलीमध्ये आलात तर सगळ्यात आधी मी तुमचं अभिनंदन करतो की सांगलीमध्ये आल्यानंतर खूपसे प्रश्न तुम्ही येण्यानं सॉल्व्ह झालेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनावट नोटांचं जे स्कॅन्डल आता जस्ट हे झालं, तुम्ही उघडकीस आणलं. आणि त्याचबरोबर एक मोठी कारवाई जे 1 किलो सोनं पकडलं गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगलीकरांच्यासाठी निश्चितच एक दिलासा देणार आहेत. तर सांगलीमध्ये आल्यानंतर नक्सलाईट एरिया म्हणा किंवा त्याच्या आधी तुम्ही नाशिकमध्ये होता, तर त्या सर्व भागांपेक्षा आमची सांगली तुम्हाला कशी वाटली? धन्यवाद, तुम्ही चांगले शब्द वापरल्याबद्दल. आणि बहुतेक तुमच्या कार्याचा भाग म्हणून तुम्ही काही स्क्रिप्ट लिहित असतात, त्याच्यातले हे शब्द वाटतात मला. येण्याने प्रश्न सुटतात असे नाही, समाजासोबत प्रश्न असतातच आणि समाज बदलत जातो तसे प्रश्नांचं स्वरूप बदलत जातं. आणि त्या समाजासोबत राहून त्याचे प्रश्नांचे उत्तरं शोधायचे असतात. कोणतेही एक खातं आणि एक अधिकारी उत्तर शोधू शकत नाही आणि पूर्ण समस्यांचं निदानी करू शकत नाही. जर समाजसोबत असेल, समाजातल्या बदलांसोबत आम्ही राहू शकू आणि त्यांच्या अपेक्षांच्या अनुरूप काम करू शकू, ज्या कायद्याच्या चौकटीच्या अधीन आहेत, तरच ते प्रश्न सुटू शकतात. अन्यथा त्याच्यात थोडेफार संघर्ष होत राहतात आणि अंमलबजावणी करण्यात अडचणी होतात. आणि मुळात सांगली जिल्हा चांगला आहे, ऐतिहासिक जिल्हा आहे. त्याला फार मोठी ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक पार्श्वभूमी आहे जिल्ह्याला. आणि अनेक विचारवंत, नामवंत साहित्यिक असोत, शिक्षणाच्या क्षेत्रात असोत, संगीत असोत, संगीत नाट्य असोत, लोककला असोत, इवन सर्कस आणि काय म्हणता येईल आपल्याला धार्मिक, ह्या सगळ्या क्षेत्र, राजकीय सुद्धा, सगळ्या क्षेत्रांमध्ये दिग्गज लोक सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये अग्रणी जिल्ह्यांमध्ये आहे. आणि अशा जिल्ह्यात काम करायला भेटणे हा स्वतःचा गौरव आहे असंही मला वाटतं. इतक्या भागांमध्ये मी काम केलं आहे आणि तिथून म्हणजे हा स्थित्यंतर आहे. म्हणजे आपण म्हणाल तर एक टोक आहे महाराष्ट्राचं आणि तिथे हे पश्चिम महाराष्ट्र आहे. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे आलो तर प्रगतीची दिशा आहे असं म्हणता येईल माझ्यासाठी. आणि तसाच मी आलेलो आहे इथे. सारखे सांगलीकर आणि आपण भेटलात, त्याचा आनंद होतो की अशा लोकांना मी भेटू शकलो आणि त्याद्वारे माझ्यात विकास घडत आहे आणि ज्ञानात माझ्या भर पडत आहे. एक फक्त सांगायचं राहिलं की तुम्ही उल्लेख केला त्या कार्यासाठी मला पोलीस महासंचालकांचं गौरवचिन्ह मिळालं त्या काळात. त्याच्यानंतर मला महाराष्ट्र शासनाने विशेष सेवा पदक दिलं जे खडतर आणि कठीण सेवेसाठी असतो. त्याच्यानंतर भारत सरकारचे आंतरिक सुरक्षा पदक आहे जे ऑल ओव्हर इंडिया, भारतामध्ये जे काही कठीण प्रसंग होतात आणि जिथे आंतरिक सुरक्षा बिकट असते अशा ठिकाणी काम केल्याबद्दल मिळतो. आणि त्याच्यानंतर माननीय राष्ट्रपतींनी पोलीस पदक देऊनही गौरवलेलं आहे. तर निदान हे काम केलं त्याचं चीज शासनाने आणि सर्वांनी केलं, ही एक आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. आणि म्हणून आज आपण जे बोलत आहात ते त्यालाच पावती आहे असंही मी मानू शकतो. त्याच्या पुढेही जाऊन हे म्हणू शकतो की कोणत्याही ठिकाणचे प्रश्न 1-2 महिन्यात सुटत नसतात. त्याचे कधी एक अल्सर किंवा ट्युमर असतो काही गोष्टींचा, तो झालेला असतो आणि त्याचे निदान करून मग शस्त्रक्रिया करावी लागते. आणि त्यामुळे निष्णात डॉक्टरही लगोलग सगळे काम करू शकत नाही. काही टेस्ट त्या गोष्टीसाठी तेवढा अवधी लागतो, उपचार करतात आणि मग त्याला सर्जरी केला जातो. तो अवधी लागतो कधी कधी काही गोष्टींसाठी. आणि सांगलीतही काही प्रश्न असे आहेत जे निदर्शनास आलेले आहेत आणि त्याच्यावर उपचार करायसाठी तेवढा अभ्यास म्हणा, डायग्नोसिस म्हणा आणि टेस्ट म्हणा त्या कराव्या लागतील. आणि त्याचे मूळ कुठे कुठे आहे ते शोधून काढावे लागतील. आणि ते भरपूर ठिकाणी असू शकतात. आणि कधी कधी काही गोष्टी किंवा सिस्टीम सच्छिद्र झालेल्या असतात.
किंवा काही काही गोष्टी तुंबूनही असतात. हे दोन्ही गोष्टी आहेत. त्याचा उद्रेक होतो कधी ना कधी. हां, तर छिद्रही हुडकून काढावी लागतात, ती बीड बुजवावी लागतात नौका डुबण्यापूर्वी. आणि दुसरी गोष्ट आहे की तुंबलेली गोष्ट असतो, तर ती तुंबलेली असेल तर तुम्हाला माहीत आहे की माणसाची चयापचय प्रक्रिया बिघडते, सिवरेज लाईन ब्लॉक झाली तर शहराची अवस्था बिकट होते. तशा प्रकारे हे सगळं कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारी आहे की नेमकं ब्लॉकेज कुठे आहेत आणि छिद्र कुठे आहेत हे शोधून दोन्ही प्रकारे काम करावं लागतं. वा, क्या बात आहे सर. आणखीन एका प्रश्नाकडे मी तुम्हाला घेऊन जातो आहे की आता जितके खून किंवा गुन्हेगारीचे बऱ्यापैकी ज्या केसेस घडत आहेत, तर त्या केसेसमध्ये महिलांचा सहभाग जाणवतो आहे. तर याच्या मागचं नक्की काय कारण असावं किंवा याला तुम्ही कुठल्या पद्धतीने पुढे ट्रीट करताय? मुळात हा विषय गंभीर आहे आपण म्हणतात तसं. आणि सांगली जिल्हा एकंदरीत म्हणजे आताही नाही, म्हणजे खून आणि बाकी गोष्टी वाढ आहे असंही नाही, परंतु खून होतात हे मात्र खरं आहे. आणि खूनाचे प्रमाण साधारण 40 वर्षापूर्वी होते असंही काही ठिकाणी लिहून ठेवण्यात आलेलं आहे. खून होण्याची कारणं छोटी छोटी आहेत, भांडण्याची कारणं छोटी छोटी फार छोटी छोटी आहेत. गाडीला गाडी लागणे, तिरप्या नजरेने बघणे, डोळा वर करून बघणे, म्हणजे बघायचे कसे याच्यावरूनही झालेलं आहे. नेमकं कसं बघावं याच्याबद्दल एक विचार करण्याची गोष्ट आलेली आहे असंही जाणवतं. तर इथं नेत्रतज्ञ आहे, मला त्यांनाही कधी भेटायचं आहे की म्हणजे बघण्यावरून का गुन्हे होतात मुळात. नंतर हा समाजशास्त्रज्ञांचा, सोशल सायन्सचा, शिक्षण तज्ज्ञांनाही विचार करण्याचा भाग आहे की महिलाच नाही बालकही गुन्हेगारीत सहभागी होत आहेत. अल्पवयीन ज्यांना म्हणतो तेही गुन्हेगारीत सहभागी आहेत. आता महिलाही सहभागी होत आहेत. हा समाज उन्नत होत आहे, समाजात प्रगती होत आहे. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये बरोबरीने खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. काही ठिकाणी आरक्षण आहेत, पण याचा अर्थ असा आहे की काही ठिकाणी त्याचा दुरुपयोग होत आहे असंही आहे काय बघायला पाहिजे. आणि याचं उत्तर शिक्षणतज्ज्ञ आणि समाजतज्ञच देऊ शकतील. आमच्या पुढे जे काम आहे की जे आरोपी आहेत त्यांना अटक करणे आणि त्या प्रकारे करणे. पोलिसाचे कार्य धर्म, जाती, प्रांत आणि लिंग याच्या पलीकडे आहे आणि त्याच्या बरोबरीने कोणीही नाही, सगळे समसमान आहेत कायद्यासमोर हे बघूनच कारवाई करायची असते आणि ती केल्या जाईल असं आहे. सर, या प्रश्नाशी संबंधितच एक प्रश्न पुढे येतो आहे की DB जे डिटेक्शन ब्युरो आहे, तर हा डिटेक्शन ब्युरो आता बंद करण्यात आला आहे. तर डिटेक्शन ब्युरोनं बऱ्याचशा केसेस उघडकीस आणलेल्या होत्या किंवा DBवाले कधीही येतात ही एक भीती रात्री अपरात्री गुन्हेगारांच्या मनामध्ये एक असायची. तर हे DB सेक्शन बंद जे झालं आहे त्याचं कारण काय असू शकतं? मला वाटतं माहिती अपूर्ण घेतलेली आहे आपण किंवा आपल्या इकडे अपूर्ण माहिती पुरवण्यात आलेली आहे. कधी कधी बातम्या पेरल्या जातात असंही माझं अवलोकन आहे. डिटेक्शन ब्युरो नसून ही डिटेक्शन ब्रँच असते आणि आपण उल्लेख करता ती पोलीस स्टेशनमध्ये असते. आणि अशी कोणतीही ब्रँच बंद झालेली नाही, पण जे कामं करत नाहीत त्यांना बदलणे अपरिहार्य आहे प्रशासनामध्ये. आणि ती अपरिहार्य जर असेल तर तसं केला गेला पाहिजे आणि ते केला तर नवीन रक्ताला वाव मिळतो. नवीन ताजे दमाचे अंमलदार येतात, ते तपास करतात आणि त्यांच्याकडून कामगिरी चांगली होऊ शकते. आणि आपण बघितलं, आजच आपण उल्लेख केला, 33 लाखाचे सोने पकडण्यात आलेलं आहे. मागच्या आपण ज्या पोलीस स्टेशनबद्दल बोलला तिथे 10 घरफोड्या उघडकीस आणून साधारण 10 लाखाची रिकव्हरी झालेली आहे. त्याच्यापूर्वी 19 मोटरसायकल जप्त झालेल्या चोरीच्या, तेही 6-1 लाखाच्या आहेत. तर जिथे काम करत नाही, म्हणजे परत मी त्या विचार जातो की जर पाणी तुंबलेलं असेल तर ते मोकळं करावं लागतं. त्या अनुषंगाने असे जर तुंबलेलं काम असेल आणि काम होत नसेल तर तिथे नवीन ताज्या दमाचे खेळाडू आणून आपण खेळ खेळायला पाहिजे. आणि मुळात DBमध्ये जे निष्णात आहेत, तपासात ज्यांना इंटरेस्ट आहे आणि ज्यांनी एक आमच्या इथे कोर्स असतो DTSचा, ज्या डिटेक्शनचा, तो केला असेल तर त्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं किंवा त्यांनाच घेण्यात यावं असाही नियम आहे आणि तो अंमलात आणण्यात येईल याच्या पुढे असे आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी तपास करणारे अंमलदार आहेत आणि तुम्ही म्हणता तशा शाखासुद्धा आहेत. फक्त जिथे आवश्यक आहे तिथे ते थांबवण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. वा. आता सर, मटका हा तसं म्हणायला गेलं तर आमच्या सांगली जिल्ह्याला लागलेली एक कीड होती. तर मटक्यावरती आपल्या आधीचे कृष्णप्रकाश साहेब होते किंवा सावंत साहेब होते, यांनी त्या गोष्टीला चांगला प्रतिबंध केलेला होता आणि आपणही तितक्याच जोमानं ते काम पुढे चालवत आहे आणि मटक्यावरती कारवाईही होती आहे. पण हा जो मटका ही जी कीड आहे ही परत वर डोके काढताना दिसतीये. तर याच्या बाबतीत नक्की आता पुढे काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
नक्की काहीच नाही केलं पाहिजे. नक्की कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे आणि कायद्यात जी अपेक्षा आहे तेवढी कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याचा पुढचा भाग येतो न्यायालयीन प्रक्रियेचा. त्याच्याबद्दल भाष्य करण्यास मी सक्षम नाही आहे. आणि ही सहज प्रवृत्ती आहे समाज. तुम्ही बघाल तर जिथे सहज पैसे मिळतात तिकडे मानवी वर्तणूक प्रवृत्त होते त्याच्यात सहभागी होण्यासाठी. आणि जिथे इझी मनी मिळतो, लॉटरी असो, वेगवेगळ्या प्रकारचे पैज असो, कॉम्पिटिशन्स असो, जिथे 10चे 5 एका महिन्यात करण्याच्या योजना असो, त्या सगळ्या ठिकाणी आपले लोक पैसे नसतानाही प्रवृत्त होतात, सहभागी होतात. आणि त्यामुळे अशा दुष्प्रकारांना, अशा प्रवृत्तींना थारा मिळतो. आणि याच्यातून फार इझी मनी मिळतो कोणत्याही प्रकारच्या पैज आणि जुगारातून. आणि ती घेणे, आणि ते मिळाले नाही तरी त्याच्यामध्ये असं आहे की ती एक सवय लागते, चटक लागते वेगळ्या व्यसनांची म्हणा, प्रवृत्तींची म्हणा. आणि ती घालवण्यासाठी काय केलं पाहिजे हा परत मोठा वेगळा विषय आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही म्हणता, म्हणजे व्यक्तिविशेष म्हणा किंवा काही म्हणा, याच्यात जाण्यापेक्षा ज्या गोष्टी अपप्रवृत्ती आहेत, मग ते अनादी काळापासून चालत आलेले, मद्यपान असो की जुगार असोत, त्याचे दाखले देण्यापेक्षा ते होते हे तर खरंच आहे. आणि इतर प्रवृत्ती आहे, पिता एकटी त्याच्या संबंधीच आहे. या 3-4 प्रवृत्ती ज्या आहेत त्या थांबवण्यासाठी, त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न करता येतात आणि ते केल्या गेले पाहिजेत. याच्यामध्ये फक्त जो कायदा आहे तो सध्या आपला जुना कायदा आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या सध्याच्या काळामध्ये थोड्या सौम्य वाटतात. त्या जेव्हा होतील सुधारणा तेव्हा होतील. जसं आता आम्ही कालही परवाही 3-4 दिवसापासून जे काही छापे घातले त्याच्यामध्ये असं दिसतंय की ज्या तरुणांना काम नाही, जे बेरोजगार आहेत किंवा जे गवंडी कामात होते, असे तरुण तिथे आहेत. अल्पवयीन बालक आहेत, नंतर एक तर अपंग होता ज्याला दोन्ही पाय नाहीत, असाही आहे. तर मग ही दुसरी कामं सोडून इकडे वळतात आणि त्यांना तसे भुलथापा देऊन बळी पाडणारे प्रवृत्ती याच्यामध्ये आहेत. आणि ती इथेच राहणारी आहेत, 2-2 इथे जनरेशन्सपासून आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तर तुम्ही म्हणता तशी कारवाई झाली असती आणि तसं असतं कठोरता, तर ते इथं राहिले नसते किंवा त्यांना शिक्षा होऊन ते तुरुंगात गेले असते. दुर्दैवाने तसं होत नाही आणि त्याला भरपूर कारणं आहेत. परवाही 4 गुन्हे दाखल झाले, त्याच्या पहिलेही 2 गुन्हे दाखल झाले, ज्याच्यात साधारण 1.5-2 लाखाची मालमत्ताही जप्त झालेली आहे, बाकी त्यांचे साहित्यही जप्त झालेलं आहे. पण ही प्रवृत्ती आणखी का फोफावते, कुठून येते, याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि त्याच्या मागे आणखी कारणं असतील तर ती शोधल्या गेली पाहिजे, जी पोलिसांच्या कार्यक्षेत्राबाहेरही असू शकतात असंही मला वाटतं. बरोबर. आणि त्यामुळे याच्यावर कारवाई सतत चालू राहणार आहे. आणि त्याच्या उपर जर कोणी दोषी आढळलं खात्याअंतर्गत तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची तजवीज करण्यात येणार आहे. बरं. आता सर एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे की सांगली 2009 साली सांगली मिरजमध्ये जातीय दंगल उसळली होती. त्यानंतर काही आंदोलनं होत असतात, दबाव तंत्र ज्यामध्ये वापरलं जातं असं बऱ्याचदा दिसून येतं. मग त्यामध्ये शेतकरी आंदोलन असो किंवा दोन्ही गोष्टी असतील. तर अशा दबाव तंत्राखाली काम करणारे सुनील फुलारी नाहीत हे आम्हाला अधोरेखित करायचं आहे. पण या गोष्टीला तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातनं बघता? आणि अशी जर सिच्युएशन कधी आलीच, देवकरे येऊ नये, पण दबाव तंत्राखाली काम करायचं जर प्रश्न आला तर त्याला एक कर्तव्यदक्ष आणि एक कणखर अधिकारी म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल त्या दबाव तंत्राला? नाही, अधोरेखित तुम्ही कसं करायचं ते तुम्ही ठरवावं की त्याची काय प्रक्रिया आहे. त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार आणि त्याची व्याख्या माझ्याजवळ नाही की तुम्ही अधोरेखित कशा प्रकारे करणार, कोणत्या कार्याला. त्याच्यानंतर तुम्ही उत्तर जे विचारलं ते संभाव्य परिस्थितीला आहे. संभाव्य परिस्थितीला उत्तर देण्यात मी तज्ज्ञ नाही आहे, कारण मी भविष्यात जास्ती जात नाही, मी आणि भूतकाळातही जात नाही. मी वर्तमान काळात काम करतो आणि वर्तमान काळात जे आहे त्यालाच अनुसरून काम करतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतंय, म्हणजे तुम्ही सांगावं की कोणत्या दबावाला बळी पडून काही निर्णय घेतला असेल असं तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही सांगू शकता, त्याच्यावर मी उत्तर देऊ शकतो. तर सांगा. नाही, अजूनपर्यंत तरी आमच्या समोर अशी कुठली सिच्युएशन आलेली नाही. पण एकंदरीत इतिहास बघता बऱ्याचशा गोष्टी अशा जाणवतात की कधीकधी दबाव तंत्राला जाणवतं की दबाव तंत्राखाली हा निर्णय घेतला गेला असावा. पण अजूनपर्यंत तुमच्यावरती ती वेळ येऊ नये देव करो. पण या गोष्टींना जर दबाव तंत्राखाली काम असा एखादा दबाव आलाच तर तुम्ही त्याला सक्षम आहात त्या गोष्टीला त्या पद्धतीनं हँडल करण्याला. पण तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातनं बघता अशा दबावांच्याकडे?
आणि दबाव काय असतो, दबाव घटनेचा आणि कायद्याचा असतो पोलिसांवर, दुसऱ्या कोणाचा दबाव नसतो असं मला तरी वाटतं. आणि घटना आणि कायदा जर आहे आपल्यासोबत तर बाकी दबाव जो असतो, तुम्ही म्हणता आंदोलनांचा दबाव, ज्यांचे हक्क आहेत, लोकशाहीमध्ये हक्क आहेत त्यांना आंदोलनाचा हक्क आहे, शासन आहे, शासनाचे हक्क आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींना हक्क आहेत. त्यामुळे त्याच्यात दबाव न मागता त्यांची भूमिका असते आणि त्या अनुषंगाने ते मांडत असतात. आपण आपले काम करायचे असतो, आपला कायदा आणि घटनेचे रक्षण करायचे असते आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं हक्क जोपासला गेला पाहिजे पोलिसांकडून, ही एक भूमिका असते. त्यामुळे कामाचे ताणतणाव म्हणा किंवा दररोजचे ताणतणाव म्हणा हे घेण्याची तशी आवश्यकता नाही. उलट कामातून आनंद कसा मिळेल हे मी बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि दररोजच्या कामातून तो मिळत असतो. त्याच्यामुळे असा ताण आणि दडपण असं मला वाटत नाही. पण कधी कधी तुम्ही म्हणता तसं की जेव्हा अफवांवर विश्वास ठेवला जातो ते मात्र अधोरेखित केलं तुम्ही की अशा अफवा पसरवणे, ती खरी समजणे, शहानिशा न करता आणि ती इतरांपर्यंत पोहोचवणे, ते निश्चित विचार करण्याजोगी बाब आहे की काही नसताना अफवा का पसरतात. आणि आपण शहानिशा न करता म्हणजे जे सत्य जे आहे की जे आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, फक्त ऐकूनही होत नाही, बघितलं सुद्धा पाहिजे. आणि जे तुम्ही बघता वाचता तेच तुमच्या कामात आलं पाहिजे किंवा लक्षात राहतं. तर तसं ते समाजातही वर्तन असलं पाहिजे, ऑडिओ व्हिडिओ मीडियातही असला पाहिजे, प्रिंट मीडियातही असला पाहिजे. आणि तसं असेल तर ते सुसंवाद राहतो, त्याच्यातून एक एकात्मिक काम करण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि तुम्ही म्हणता तसं मग दडपण कोणावरच राहत नाही, तणावही राहत नाही. तर जनतेकडून काही आलेले मुश्किल प्रश्न तुम्ही म्हणताय जनतेकडून, बघू. तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की पुलारी साहेबांना रस्त्यावर उतरून काम करायला आवडत नाही. हे खरं आहे? खरं आहे का? खरं आहे का? रस्त्यावर उतरून म्हणजे कसं, गाडीतून म्हणताय की नाही, मी बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आधीचे जे अधिकारी होते त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये असं कदाचित सांगलीकरांनी पाहिलं असेल की ते रस्त्यावर उतरून त्यामध्ये ते ॲक्टिव्हपणे भाग घेतात. मग ती कोणतीही ॲक्टिव्हिटी असेल तर त्या पद्धतीनं पुलारी साहेबांना त्या कार्यपद्धतीवरती विश्वास नाही. रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी बरेच अधिकारी कर्मचारी नियुक्त केलेले असतात आणि त्या प्रकारे त्यांनी काम नाही केलं तर SP-नी जावं, अन्यथा SP-ची कामं कोणी करायची, त्याच्याबद्दल तुमचं मत दिलं तर बरं होईल. विचार करण्याचा भाग आहे. तर दुसऱ्या मुश्किल प्रश्नाकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. पण हा मुश्किल नव्हता पहिला. जनतेकडून आलेला हा प्रश्न असा आहे की जेव्हापासून पुलारी साहेब आलेले आहेत तेव्हापासून पोलीस यंत्रणेवरती, कर्मचाऱ्यांच्या वरती एक प्रकारचा दबाव जाणवतोय. मग तो दबाव म्हणजे कामाचा वाढलेला दबाव आहे की सरांची कार्यपद्धती थोडीशी वेगळी आहे? याला तुम्ही काय म्हणाल? वाढला आहे का दबाव? तुम्ही त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता की तुम्हाला पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल दिसतो की नाही दिसतो, हे तुम्हीच उत्तर देऊ शकता एव्हॅल्युएशन करून. आणि दुसरं आहे की काम जे आहे खरोखर होत आहे की नाही हे सुद्धा जनतेने सांगायला पाहिजे. जनतेच्या अपेक्षा जर पूर्ण करू शकत नसो तर ताण यायलाच पाहिजे आणि काम त्या पद्धतीने होते की नाही हे बघणे SP-चे काम असतो. मुंबई पोलीस मॅन्युअल आहे आणि मुंबई पोलीस कायदा आहे, या दोन कायद्याच्या आधारे आम्ही काम करतो आणि तेवढा काम पब्लिकसाठी आम्ही केलं पाहिजे आणि त्याचं ताण न घेता त्याच्यातून आनंद घेतला पाहिजे. एक्झॅक्टली. तर प्रेक्षक आज तुम्ही ही जी मुलाखत बघताय तर सुनील पुलारी साहेबांना या आत्ता 90 दिवसांचा कार्यकाल पूर्ण होत आहे, तोही झालेला नाही आहे. पण या 3 महिन्याच्या त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी सांगलीमध्ये अशा काही घटना उघडकीस आणलेल्या आहेत आणि सांगलीला एका योग्य ट्रॅकवर घेऊन जाणं हे जे काम आहे ते त्यांनी केलं. त्यामध्ये 57 ज्या चोरीला गेलेल्या गाड्या आहेत त्यामध्ये जी 11 जणांची टोळी होती ही साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच पकडली गेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सांगलीमध्ये 1 किलो सोनं, हे जे चोरीचं सोनं आहे हे साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच पकडण्यात आलं होतं. दुसरी गोष्ट, ज्या ग्रामपंचायती निवडणुका झाल्या, त्यानंतर मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका झाल्या, तर आजपर्यंतची ही आपण पार्श्वभूमी बघितली तर प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही राडा नक्की होत असतो. पण यावेळी या ज्या निवडणुका आहेत या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतक्या सुरळीतपणे पार पडलेल्या आहेत की याचं पूर्णपणे श्रेय हे साहेबांनाच जातं. तर साहेबांना हा एक खरा प्रश्न की साहेब
तुमच्या या 90 दिवसांच्या कार्यकालामध्ये इतकं तुम्ही छान काम केलं आहे, याचं रहस्य काय? हां, तुम्ही छान म्हटलं, त्याचं मला आनंद आहे की सांगली पोलिसांबद्दल तुम्ही छान म्हटलं. माझं नाही, सांगली पोलिसांबद्दल बोलताय आपण हे. आणि कोणी एक व्यक्ती सगळ्या व्यवस्थेत बदल थोड्या कालावधीत नाही करू शकत, आणि यासाठी सगळ्यांचे सहभाग असतात. आमचे कर्मचारी आहेत, समजून घेणारे आपल्यासारखे माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, आणि ज्यांना समजतं असे सुजाण नागरिकही त्याच्यामध्ये असतात की ते समजून घेतात की हे का होतं आहे आणि कशामुळे होतं आहे. आणि नक्कीच त्यामुळे त्याच्यातून कामाचा हुरूप वाढतो. आणि मी एवढं सांगू शकतो की काही सवयी असतात, कधी कधी शरीरालाही वाईट सवयी लागतात, तशाच वेगवेगळ्या प्रकारे समाजालाही काही चांगलं किंवा वाईट कधी कधी याच्यातला फार एक म्हणता येईल की फार पातळ फरक असतो. तर त्याच्यातून काही सवयी बदलण्याला वेळ लागतो, त्या नक्की बदलल्या जातात, पण त्याला फार आग्रही आणि निग्रही भूमिका ठेवावी लागते. आणि आमचे अधिकारी कर्मचारी त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत, आणि त्यातूनच सांगलीकरांना अपेक्षित असलेला सुरक्षा आणि संरक्षण आम्ही पुरवू शकू. आणि अशी चांगली कामगिरी यापुढे आम्ही करत राहू, आपला पाठिंबा राहील अशी मला आशा आहे. आणि तुम्ही इतक्या सकारात्मक पद्धतीने प्रश्न विचारले आणि माहिती काढून घेतली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांच्या या 90 दिवसांच्या या कालावधीमध्ये गुन्ह्याचा आलेख आम्ही स्वतः ज्यावेळी पाहिला त्यावेळी तो गुन्ह्याचा आलेखही इतका कमी झाला आहे. गुन्हे हे घडत आहेत, कारवाई होती आहे, पण आत्तापर्यंतचे गुन्हेगारीचा आलेख बघितला आणि या 3 महिन्यातला जर आलेख बघितला तर तो नक्कीच आवाक्यात आला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 35 लाखांच्या बनावट नोटांचं जे स्कॅन्डल पकडलं गेलं तेही फुलारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि याचं खरोखर श्रेय हे त्यांनाच जातं. तर अशा या कर्तव्यदक्ष खाकीतल्या अधिकाऱ्याला बालाजी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या